नमस्कार, मी नीतू सिंग, SBTV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने पहिल्यांदाच आमदार चषक 2016 या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते झाले सामन्यांचे उद्घाटन। नवी मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिल्यांदाच आमदार चषक 2016 या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या सामन्यांचे उद्घाटन केले। करावे गावातील कैलासवासी गणपत शेठ तांडेल क्रीडांगणात 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत। 40+ क्रिकेट सामन्यांनी आमदार चषक क्रिकेटला सुरुवात झाली। डॉक्टर राजेश पाटील, विजय घाटे, सुनील पाटील तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज 40+ आणि ओपन असे सामने आमदार चषक हे इथे आयोजित केलेले आहे। आणि आपण पाहिलं सकाळपासून सर्व 40s वाले म्हणजे ज्यांना कधी या मैदानावर खेळायला मिळालेलं नाही अशा लोकांना आज इथे संधी मिळालेली आहे। आणि हे सगळे ग्रामस्थ आहेत जे त्यांनी आज पण क्रिकेटची हौस त्यांची तशीच जिवंत ठेवलेली आहेत। वेगवेगळ्या ग्राउंडमध्ये खेळून प्रॅक्टिस जे करायला लागते ती प्रॅक्टिस त्यांनी टिकून ठेवलेली आहे। याच्यावरूनच कळतं की क्रिकेटला किती महत्त्व आहे, म्हणजे सामान्य जीवनामध्ये पण आणि सगळ्यांसाठी। आणि आज हे 3 दिवसाचे सामने सुरू आहेत। या सामन्यांमुळे सर्वांमध्ये खेळाडू वृत्ती वाढत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। बक्षीस याच्यासाठी आहे की त्यांचा आत्मविश्वास हा वाढला पाहिजे आणि त्यांनाही वाटलं पाहिजे की आमच्या कोणीतरी पाठीवर प्रेमाची थाप मारते बक्षिसाच्या रूपाने। आणि म्हणून एक नव्या मुंबईत प्रथम इतकी मोठी बक्षिसाची आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। आमच्या शीतल भोईर आहेत महिला, त्यांनीही सुद्धा इथे खूप प्रयत्न केलेले आहे। नव्या मुंबईच्या सर्व लोकांना माझं आव्हान आहे की ज्यावेळी असे सामने वेगवेगळ्या ठिकाणी होतात त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी येऊन सामने बघितले पाहिजे, सामन्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। आणि नव्या मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच क्रिकेट सामने आज आपण गणपतराव तांडेल मैदानामध्ये घेतलेले आहेत। या सामन्यात एकूण 40 संघ खेळणार असून 16 40+ आणि 24 जनरल संघ आहेत। तुम्ही पाहत होता SBTV न्यूज नीतू सिंग सोबत। एक विशेष सूचना, तुमच्या आसपास घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी तुम्ही आमच्या टीव्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। तुम्ही आमच्या वेबसाईटवर लॉग इन सुद्धा करू शकता। आमची वेबसाईट आहे www.sbtvnews.in।